इग्नोर द बॅकग्राऊंड. कशी वाटते ना, जशी जेव्हा उठते तेव्हा वेगळा फेस वाटतो, जेव्हा रेडी होते तेव्हा फेस वेगळा वाटतो, जेव्हा घराच्या बाहेर जाते तेव्हा फेस वेगळा वाटतो, घरात येते तेव्हा फेस वेगळा असतो. बस झाली, नॉर्मल झाले. मी एवढे केस केले तर हे असं काहीतरी करायची खूप घाण सवय लागली. आता तुम्ही लोक विचारणार कोणती लिपस्टिक आहे, तर मी 4 लिपस्टिक मिक्स करून लावली आहे. दाखवते मी तुमच्या लोकांना. एक तर ही झुडिओमध्ये असे 3 पॅकेटचे भेटतात. त्याच्यामधली पिंक न्यूडवाली आय थिंक मी घेते, की न्यूड ब्राऊन ही मसाबाची लिपस्टिक जी आउटलाईनला लावते मी. हे आणि हे 2 लिपस्टिकने मी हे पूर्ण बनवते. ठीक आहे. सो पहिले ही लिपस्टिक आउटलाईनमध्ये लावते मी आणि पिंकमध्ये लावते. ठीक है, समझा तुमको? ठीक है, समझा ना? माझ्या जीन्सचं इथेच असतं सर्व लटकणं. माझं जीन्स इथेच लटकू शकतात. ठीक आहे. तर आता हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. हे बोलायला विसरलेले मी. वेलकम. तर मी चालली आहे ड्रायव्हिंग क्लास. काल मी एवढी गाडी चालवली आहे ना इकडे पप्पासोबत, एवढी गाडी चालवली आहे ना. आणि मम्मी पण बाजूला बसलेली, पप्पा तेव्हा मागे बसलेले, मम्मी या बाजूला बसलेली. आणि मम्मी अशी बघते, कधी हिने स्कूटी नाही चालवली, ही कार चालवते. आणि मी खरं चांगली चालवली, म्हणजे खाली रोड होता म्हणून जास्त मला चांगलं मजा येत होती चालवायला. आणि मला थोडं असं युटर्न रिव्हर्स वगैरेचं थोडंसं समजतंय की कधी टर्न मारला पाहिजे, कधी मागे जायला पाहिजे, कसं बघायला पाहिजे, पुढे जाताना बघायला पाहिजे. पण तेव्हा मी थोड्या गाड्यांच्या मध्ये चालवत होती रात्री. आत्ता मी जाणार आहे परत क्लासला आणि मग त्याच्यानंतर मी आणि करण परत गाडी चालवायला जाणार आहे. आणि आता मी ट्रॅफिकमध्ये शिकणार. मागे एल लावायचं आहे आता. एलच्या पुढे लिहू काय? सॉरी गाईज, तुम्हाला अजून जे मी इन रिअलमध्ये जशी बोलते ना तसं अजूनपर्यंत तुम्ही लोकांनी मला बघितलं नाही. हे फक्त माझे मित्र लोक, म्हणजे जे माझे फ्रेंड्स आहेत त्या लोकांना माहिती आहे. ठीक आहे, बाय. तिकडे जाऊन चालू करते. मला एक कोलॅबची रील हाफ शूट केली आहे, आता मेकअपच्या नंतरची करायची. हे ओव्हर ॲक्टिंग नसतं, हे माझं आतून येतं असं थोडं. तुमच्या लोकांना ते सवय झाली असेल. हाँ 5 नंबर. हाय आज एवढी बाय, ये मेरे साथ में होने वाला है. खूप थकले बरं. मी घरातनं 2:30च्या पहिला थोडंसं काहीतरी निघाली आणि आता 2:30, आता 3 वाजले. म्हणजे मी नायगाववरनं इथे अर्ध्या तासात पोचली. 2:30ला तर काहीतरी दादर फास्टच्या ट्रेनमध्ये बसलेली मी. नेक्स्ट टाइम दादर फास्टच पकडून येईल. खूप फास्ट आहे वाटतं ती. लई डोकं खराब झालंय आता केसांमुळे. एक तर केस ओली होती म्हणून बांधली नाही. पहिलाच डोकं दुखतंय रात्रीपासून माझं. मी सनस्क्रीन काय पप्पा आणि आरू दोघं. पप्पा जात आहेत आरूला तिथे क्लासला सोडायला पुढे प्लाझिओमध्ये. देखो लय बरं वाटतंय मला, लय बरं वाटतंय. अशी गाडीची आता मला सवय होते ना. माझी वाट लागणार आहे पेट्रोल भरून. आतापर्यंत तर मी 2000चंच पेट्रोल भरलंय गाडीमध्ये, एवढं काय वाटत नाही मला. आणि आता 1 महिना झाला, म्हणजे गाडी अजून चालवलीच नाही ना मी, तर म्हणून. पण ठीक आहे, चांगलं वाटतंय गाडी चालवते असं, खूप चांगलं वाटतंय गाडी शिकते. तर आता मी गाडीत येऊन बसत होती. आता बाहेरच पप्पा होते, पप्पांकडे चावी होती, लगेच घेतली
लगेच आली आणि बसली आतमध्ये. तर पप्पा ओरडत होते काढू नको काढू. आता हायवेवरती चालवली मी. आता थोडी भीती कमी वाटते. म्हणजे भीती कमी व्हायसाठी त्यांना मी बोलते की तुम्ही हायवेला चला घेऊन मला, म्हणजे कसं माझं थोडंसं भीती ना कमी होऊन जाईल. आणि खूप मस्त वाटते, खूप मस्त वाटतं. आता मी करणचा वेट करते. मग करण आल्यावर मी इथून गाडी काढेन आणि मग आम्ही गाडी खाली घेऊन जाऊ. खाली घेऊन गेल्यानंतर मग बघू कुठेतरी जाऊ. पण माझ्याकडे लर्निंग लायसन्स आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला लायसन्स आहे, पक्का लायसन्स, म्हणून मी गाडी चालवू शकते. अशी इग्नोर करून जातो जसं का माझे पप्पाच नाही आहेत. हे बघा, हे पप्पांना झुडिओमधनं घेतलेलं टी शर्ट घातले. असे जातात ना जसं की त्यांना मी ओळखतच नाही आणि मी त्यांची पोरगीच नाही आहे. असे बघितलं असे गेले. म्हणजे पप्पा लोकांना ना खूप असं असतं की जास्त एक्सप्रेशन नसतात, काय नसतं. हेच आता मी कोणत्या पोरासोबत बसेल ना लगे कोण आहे कोण आहे कोण आहे, हेच एकटी बसले तर बघून इग्नोर करून सीधा निघून गेले. मेरे को बहुत गुस्सा आता है, ऐसा मेरे को कोई इग्नोर करके जाता है तो. ठीक आहे, आता आजीचाच बर्थडे, आज आजीचा बर्थडे आहे. नाही आम्ही लोकांनी विचार केला आजीसाठी साडी घेऊया. जान्हवीने विचार केलाय हा. तर जान्हवीने मला काल कॉल केलेला की सोनू आपण सर्व आजीसाठी साडी घेऊया चांगली, सो आपण जाऊया घ्यायला. तर मी म्हणली ठीक आहे तू घ्यायला जा, पण मी नाही येऊ शकत तर तूच जा आणि तूच घे. आणि रात्री मम्मी आणि माझी भांडणं झाली तर मी रात्री आईला कॉल केला. मम्मीने पण आईला फोन केला. सकाळी आईने मला एवढं ओरडलं की काय आहे तुमचं रात्रीचं, तुम्ही दोघं भांडतात मला फोन करता. आणि आईला पण तुझ्या पोरीला समजवते. आई म्हणजे माझी पोरगी काय करते, तुझी मम्मी नाही आहे किती. मेरे को थोड़ा सा वाइट लगा मम्मी के साथ झगड़ा करके, पण ठीक है होता रहता है. पण मम्मीचा लय राग येतोय मला. मम्मी का बहुत गुस्सा आता है मुझे. जस्ट नाउ आता आम्ही जाणार. आणि ही माझी झुडिओची पिंक क्यूट वाली बॅग जी मला 500 मध्ये भेटली. ये पप्पा अजून कोण, 500 नाही ते. गाडी काढते ठीक आहे बाहेर. आणि करण बोललाय काढ. गाडी चालू केली आम्ही. हँड ब्रेक खाली केला, फर्स्ट गिअर. काढली गाडी बाहेर काढली, खूप स्मूथली बाहेर काढली. कारण बाहेर उभा होता पण ठीक आहे. आता इकडे ना असं लावायला काहीतरी पाहिजे, म्हणजे गाडी माझी अशीच राहील आणि मग मी ड्राईव्ह करताना पण तुम्हाला दाखवू शकते. नव्हतं मी टर्न मारायला गेली आणि आणि हा इथून येत होता आणि त्याला थोडीशी टच झाली गाडी आणि तो थोडासा खाली पडला बिचारा. काय म्हणला तो पोस्ट भी फोटो पार्टी करा. आणि पोस्ट नाही करत आहे यार. ही गाडी मला येते, अर्धी गाडी ह्याला येते. आता आम्ही दोघं मिळून पूर्ण गाडी शिकणार आहे. इथेच आता एकाला पाडलं मी खाली. वाव स्मूथ ना एकदम. गाडी बंद पडली कारण तू क्लच नाही पहिला दाबला, मोसम तोडला. काय करायचं आणि चालू कर आणि पहिला पूर्ण क्लच एकदम टच करून हे करायचं ना. अंधे को ते काय म्हणतात त्याला, इसका सहारा काय नाही, बहिरे को अंधे का सहारा. क्या ठीक आहे चल 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 पुन्हा बाहेर निघाल अजून. चल चल गाडी फिरेल पुढून. हा मग चल. असे आता गाडी चालवणार आम्ही तर झालं मग. ओ अंकल जाओ, जान प्यारी है तो. मेरा गेम बचा दोगे.
गाडी बंद पडली माहिती का? आणि तू क्लच लगेच सोडला. एक्सी दे दिया भाई. ह्याला स्टेरिंग वगैरे, ह्याला गेअर कधी चेंज करायचे ते सर्व माहिती आहे. स्टार्ट करायला मला माहिती आहे, चालवायला आला माहिती. मी आता एका बाईला परत मिरर लावला. म्हणजे मी अशी ठोकायला जाते तर कारण लगेच अशी स्टेरिंग इकडे करतो. म्हणजे मला इकडचं दिसतं, मला इकडचं नीट दिसत नाही. आता एका 2 पोरांना खाली पाडून टाकलं मी. तर खुद हलाल होने के लिए बैठ गया है गाडी में. आता करण मारतोय मस्त रिव्हर्स. आता बॅक घे. बस बस ना. हा बस. आता गेअर तर अरे काय आलं करण रिव्हर्स घे. नाही जरा वरडाला कमी करा मला वरती प्लीज. कारण गाडी बंद झाली वाटतं. कारण फुल एकदम हे झालंय, डोळे हलवतोय फक्त, मन पण नाही. घाम कसं गाडी गाडी बघ जरा. फुल टाक फुल आणि पूर्ण क्लच आणि ब्रेक दोन्ही दाबा. सेकंड टाकलं. चल 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 सरळ कर सरळ कर सरळ कर. जाने दे जाने दे जान दे. आज तर काय खरं नाही आमचं. इकडे आरूची गाडी आहे. तुला बघतोय कुठे आणली आहे गाडी. सर्वांना जे पण बघतात गाडी चल रही है मेरी. एवढे दिवस घेतल्यापासून उभीच आहे गाडी. ना मी शिकली ना हा शिकलेला. आता आम्ही दोघं शिकतोय. जास्त शिकतो मला आज तर फुल कारण आदिती दीदीला गाडी चालवते. ओहो साइड हो जा भाई, साइड हो जा. इधर हम लोग को आता नहीं है. तेरे को क्या सही रखेंगे. काय बोलतोयस तू. टाकल्या जोगेश्वरीला सवय. हा जोगेश्वरीला काय जन्नतला जायचं तुला. जन्नत हा जन्नत बघायची काय. मग युट्रो हा डाल डाल दे पीछे मत डाल. ब्रेक 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 ब्रेक. आता क्लच सोड. हा चल 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 थांब. मार. चार इन्स्ट्रक्टर आले मला शिकवायला. आता काय खरं नाही बाबा माझं. गेली ना यस. ए भाई तुम लोग को तुम्हारी जान प्यारी नहीं है क्या. हाँ थांब जातोच आहे आम्ही. थांब हा बस युटर्न मारेन ना त्याच्या एवढ्यामधलं. जरा 5 मिनिटने फिरून येऊ का. तुझ्या गाडी तू बोलतो की गाडी बंद पडते. तू शांतीने बस ठीक आहे. नाही तर जन्नत मध्ये घेऊन जाईन तुला आम्ही. हे बघ हे बघ. जास्त बंद पडायला गाडी का असे का. तू डायरेक्ट सोडतोय ना. क्लच ब्रेक दोन्ही दाबून चालू कर आणि हळूहळू सोड. एकदम धपकर ना क्लच नको सोडू. सरळ कर सरळ कर सरळ कर सरळ कर करण. अजून मम्मी मेरी भी पड जाती है. करण काम कसं आलंय. खूप गरम होतं बा. काय करायचं. गरम होत आहे की टेन्शनचा काम आहे हा. हा टेन्शन आम्ही देतो दुसऱ्यांना ठोकून. बघा 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 ही बघ चिंटू चिंटीला. वाव लेट्स गो करण. आता काय करायचंय. म्हणून असं ऑन द रोडवर नकोच बोलू. आता काय करायचंय. मग युटर्न. थांब 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 बघ तर पहिलं मागे. करण पागल बघतो ना. हा एक ऑटो येते. थांब इथे बघ ना. हा दानवा. थांब ह्याला पण जाऊ दे. ह्याला पण जाऊ दे. थांब थांब अजून एक आहे स्कूटीवाला. हा तू कर ब्रेक टाईट. आम्ही येऊ टॅन मारतो. कर हे नको एक्सी नको देऊ. टर्न मारताना एक्सी नाही द्यायची. ब्रेकवर पाय ठेवा.
घेऊ पाठी घे 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 नको घेऊ थांब थांब हा चल बाई मी एकदम म्हाताऱ्या लोकांचं जाओ आओ जाओ बस 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 मार युटर्न मार आता तिथे टर्न चल आज तर काय खरं नाही एसी की करायचे बच्चे बच्चे थांब एसी लावते सरळ कर लवकर सरळ कर कारण एक्सी नाही द्यायची टर्न मारल्या लगेच पप्पा बोलत माझी माझी पप्पा वॉचमॅनगिरी करते ते. ए ए हट बस झालं अरे यार शिट करा ना मौसम तोडून टाकला तू एसी लाव ना कमी होते. अरे बापरे नुसतं गाडीवर हिंडायचं काम चाललंय नुसतं आता आम्ही गाडीचा स्टँड म्हणजे गाडीचा स्टँड नाही फोनचा स्टँड गाडीमध्ये लावायसाठी तो घ्यायला चाललोय आता परत लगेच 500 रुपयाचा हा स्टँड घेतला 520 असे गाडी आल्यापासून असे पैसे जातात आहेत ना माझे असं वाटते आता मी कंगाल होऊन जाणार आहे थोड्या टाइम नंतर हे ठीक आहे 2 मिनिटं पकड अरू असं हां स्टँड पकड असं सॉरी दीदी. हां हे ठीक आहे बघ हा अँगल बरोबर आहे सोड आहे ना हे तुझ्यासाठी माझ्याकडे गाडी साफ करायला नाही तुझं माइंड साफ ए तुझे बोलला ना वाव आता कर ठेवते तिकडे नाही लवकर ठेव नाही काकाला दाखवेन हे हां ती गाडीमध्ये बसली आहे चालू करू गाडी लवकर बंद कर लवकर ठेव फोटोग्राफर एवढे आता मम्मी तुम्ही पण वाहून घ्या तुम्ही लोक ना काय झालं इकडनं सगळं कसं पडलंय हा जी चिंटी लागले ना काय लागलं अरे पण ते खालीच पडलं काय तर लागलं कुठून कौन पकड़ा गया ये कौन पकड़ा गया इधर केक खाते हुए हे पण मग बोलत होती ना नाही निघू शकत आठ नाही काटे काढून आणले मी सगळे जिंदगीतले माझ्या आता आता हा साडी चमकते आजीची रेखावाले वाइब्स देते जानवी झोपून पण काढे फोटो जानू फोटो काढ हॅपी बर्थडे खाली बसून जायचं असतं पप्पा स्वतःची गाडी आल्यापासनं अशी गाडी चालवायला पळतो तसं काय कधी जिंदगीमध्ये गाडी भेटणारच नाही आहे परत मी कारण आम्ही दोघं पागल झालोय गाडीच्या मागे आता आम्ही परत चाललोय राऊंड मारायला आणि मी मस्त फोनला गाडीला तो स्टँड पण लावलाय माझ्या फोन होल्डर छानवी पॅन कारण आता करण गाडी काढत असेल हा करण पोचला हो बाय आता आम्ही लोक बसलो आहे गाडीमध्ये आणि आम्ही आता लवकरच इथून गाडी काय म्हणतात त्याला काढणार आहे काय म्हणतात त्याला लॉन्च काय करण नाही हा गाडी लॉन्च करणार आहे हा कुठून तरी काढणार आहे लॉन्च करायची आहे वाव 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 करण वा 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 थंड पाणी आहे थंड पाणी थंडा थंडा कूल कूल असं आता माझ्या गाडीमध्ये फक्त किती लोक बसू शकतात 5 नाही 4 आम्ही 6 लोक बसलोय सर्वे छोटे छोटे लोक बसलेत एकच मोठा माणूस आहे फक्त जो गाडी चालवणार आहे टाकला दिसतोय की
तुला वाटतंय त्याला लाईट डार्क येणार व्हिडिओ बघ. स्नॅपचॅट वाला व्लॉग उधर चालू है. चालू बंद करणार. बघ तू काय चालू झालं. आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट बँड्रा. रेक्लेमेशन रेक्ला बॉय रेक्ला एक गियर नीचे का मुंबई पीछे. बघायला पडतं रिव्ह्यू करायचं कोणचा फोटो घेऊ शकतो. मुंगा बोला बोलने लगा. नाही नाही, बसा बसा अरे पप्पा बसा बसा. हाय कर. ए, चल बस. परत कधी अरे पप्पा थांबा ना, काम करतात ते. मी जेव्हा पूर्ण शिकेल ना मी तुला स्वतः घेऊन येईन, मग तेव्हा फिरवेन तुला. ठीक आहे. बघ माझ्या किती तोंड उतरलंय ना, बघितलं नाही उतरलंय आई गं. उतरलंय. मी बोलते बघ, नाही उठते कारण माझं तोंड उतरलं. पप्पा का गेले तिकडे? मी बोलते पण तुम्हाला काय टेन्शन झालं एवढं? कसं टेन्शन आहे? इलेक्ट्रिक गाडीवाला हट. दुसरं घ्या रे जाय आम्ही घ्या रे. तुझ्या गाडीला आवाज आहे बैल आला बैल बैल ट्रेन हा पण पाठीच आहे आपल्या पाठीची. माझी सरळ सरळ जाणार, तुम्हा लोकांना जिथून जायचं जाऊ. बरोबर. व्हेरी गुड सोनू व्हेरी गुड. व्हेरी गुड रे तुझी गाडी की टाइम का काय कळत नाही. जय हनुमान बोलतोय. कॉट मुवमेंट पप्पा या लोकांना जरा समजवा. आम्हाला तर राईट आहे ना. तू तुझी लाईन का सोडले? मी लाईन कुठे सोडली? आम्हाला राईट घ्यायचं. त्यांना सरळ जायचं ना, हा ना पप्पा, ओरडू नका. सिग्नल चालू आहे ना. चल चल सोनू सरळ चाल. समोरचा मला हे तर ठेवायला लागेल ना थोडासा गॅप गॅप. गॅप. गाप कार्निवल गाप रखना पडेगा भाई. बाबा भाई ब्रेक डाल. सेकंड टाक, फर्स्ट टाक. ब्लॉक तर काय नीट पप्पाचा हात घेतात. हात दुखायला लागलं. पप्पा थांबा ना, मला गॅप ठेवायचं. तुम्ही मला एवढं काय पण होतं पण दोन गाडी मध्ये येईल तिला. मेरे को रखने का है गैप. मैं रखूंगी. सोशल डिस्टन्स. सोशल डिस्टन्स. सोनू मंद अभी थर्ड टाकला ना. कर्नाटकाला होतच अजून. थर्ड टाक.